रत्नाकर मतकरी यांची आजची कथा आहे विखार. विखार ऐकूया. जागा पाहिल्याबरोबरच ती घेण्याचा माझा विचार पक्का झाला. याचा अर्थ जागा मला फार आवडली असं नव्हे. जागेत आवडण्यासारखं फारसं काही नव्हतंच. एक तर जागा अगदी लहान होती. फक्त एक खोली आणि एक बाथरूम, मोरी वगैरे. जेमतेम एक माणूस उभा राहू शकेल एवढी छोटीशी बाल्कनी पाठीमागच्या बाजूला होती. त्यातून जागा चांगलीच जुनी, भिंतीचे पोपडे निघालेले. रंग मुळात कधी काढला होता की नाही याचीच शंका होती. भिंतीच्या मूळ काळपट हिरव्या रंगात पापुद्रे उडून निरनिराळ्या चित्रविचित्र आकृती तयार झालेल्या. जमिनीत छोट्या छोट्या पांढऱ्या टाईल्स बसवलेल्या. त्या आता काळसर पिवळट पडल्या होत्या, मध्ये मध्ये उखडलेल्या. बिल्डिंगला एकच एक लोखंडी गोल जिना आणि तो देखील गंजलेला. अशा स्वरूपातली जागा पाहिल्याबरोबर ती आवडणं शक्य नव्हतंच. पण तरीही माझ्यासारख्या सड्या माणसाची गरज या जागेत सध्या भागण्यासारखी होती. शिवाय ती माफक किमतीत मिळत होती. मग का घेऊ नये? पण कारण केवळ एवढंच नव्हतं. जागा पाहता पाहता मला काहीतरी एक चमत्कारिक जाणीव झाली होती. असं वाटलं की आपण पाऊल टाकता क्षणी या जागेने आपला कब्जा घेतलाय. असं वाटायला खरं तर काही कारण नव्हतं, पण तरीही मनाला कुठेतरी काहीतरी हालचाल जाणवली. वाटलं भिंतीमधून काहीतरी तरंग उठले आणि ते आपल्या जवळजवळ येऊ लागले. म्हणजे जे वाटलं त्याच्या जवळपासचं हे वर्णन. पण नेमका काय भास झाला तो शब्दात सांगणं कठीणच आहे. फार वेळ नाही, क्षण दोन क्षणच अगदी ही हालचाल झाली असेल. पण मी मात्र त्यामुळे अगदी भांबावल्यासारखा झालो. मालक म्हणाले, पहा, जागा चांगलीच आहे. हल्लीच्या दिवसात अशी मिळायची नाही. या जागेचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे. अगदी ऐतिहासिक किंवा वाङ्मयीन महत्त्व म्हणा ना. प्रख्यात गुप्तहेर कथालेखक नानासाहेब पाणंदीकर इथे बसून आपल्या कथा जुळवीत असत. पाणंदीकरांचं मोठं प्रशस्त घर, पण कथेवर विचार करायला मात्र ते इथेच आहेत. लिहित म्हणाल तर इथे नाही लिहित आहे, पण विचार मात्र इथेच. तेवढ्यासाठीच त्यांनी ही आठबाजूची खोली मुद्दाम ठेवली होती. इथे दुसऱ्या कुणालाही यायला मज्जा होता. नानासाहेबांची एकदा विचारांची तंद्री लागली की त्यांना कोणीही डिस्टर्ब केलेलं आवडायचं नाही. म्हणजे साहजिकच होतं म्हणा. केवढा प्रचंड आवाका त्यांच्या लिखाणाचा. महिन्याला 3 कादंबऱ्या लिहायचे ते. सगळ्या रहस्यमय, खून, मारामाऱ्या, सूड असल्या विषयांवरच्या. तुम्ही वाचल्याच असतील म्हणा त्यांच्या कादंबऱ्या. खुनाचे वेगवेगळे प्लॉट्स रचावेत ना, तर नानासाहेबांनीच. आणि ते सगळे इथे या जागेत. किती खुनांच्या योजना या खोलीत झाल्या असतील कुणास ठाऊक. कधी कधी तर सारी रात्र नानासाहेब विचारात घालवायचे. बाहेर शांत काळोख. इथे हा एकच दिवा मंद मिणमिणत जळतोय आणि नानासाहेब हात पाठीमागे घेऊन इथे या अशा येरझारा घालतायत. असं दृश्य कितीदा तरी दिसायचं. ते गेले आणि जागा रिकामी राहिली. म्हणजे पाहायला पुष्कळ जण आले, नाही असं नाही बरं का. पण त्यांनी जागेला नाही म्हटलं अशातलंही नाही. पण काय व्हायचं कोंडणे, बोलणं फिसकटायचं. जशी काही ही जागाच त्यांना नको म्हणायची. तुमच्या बाबतीत तसं झालेलं दिसत नाही आहे. एवढा वेळ आपण इथे आहोत, पण तुमचा पाय काही अजून बाहेर निघत नाही आहे. अशी मालकांची चरपट पंजरी बराच वेळ चालू होती. माझ्या गोंधळलेल्या मनस्थितीत माझं त्यांच्याकडे फारसं लक्ष नव्हतं. त्यावेळी बोललेलं सगळंच माझ्या ध्यानात येत होतं असं नाही,
पण त्यांच्या एकसारखं बोलण्याचा परिणाम होऊन म्हणा किंवा कसंही असेल, पण मी जागा पसंत असल्याचं त्यांना सांगून टाकलं. मात्र सांगितलं आणि मग लगेच मला वाटलं की हे मी आपणहून स्वतःहून सांगितलेलं नाही, कुणीतरी आपल्याकडून हे जणू काही वदवून घेतलं आहे. छान छान, वा वा वा. मालक पुन्हा बडबड करू लागले. नानासाहेब गेल्यापासून कुणीही राहिलं नाही इथे. आता तुम्ही आलात. वा वा वा. म्हणजे जागा आता बंद राहणार नाही. माणसाला जशी जागा हवी असते ना, तसं बघा जागेला देखील माणूस हवा असतो. एकदम एक विचित्र प्रश्न माझ्या डोक्यात आला. काय हो, मी म्हणालो. नानासाहेब बराच वेळ या खोलीत घालवायचं म्हणता. तर ते वारल्यानंतर, म्हणजे ते गेल्यानंतर त्यांच्या भूताने या जागेला पछाडलं असलं तर मग? क्षणभर मालक माझ्याकडे पाहतच राहिले. काय विचित्र माणूसा, कसल्या भलत्या शंका घेतो अशा भावनेने. मग ते हसून म्हणाले, नाही 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 नाही, मला नाही वाटत. मला वाटत नाही इथे नानासाहेब येत असतील सर. मी तरी कधी पाहिलं नाही त्यांना. त्यांच्या राहत्या घरातही ते कधी कुणाला दिसले नाहीत त्यांच्या मरणानंतर. जागा पसंत केली आणि सामान सुमान आणायचं म्हणून मी बाहेर पडणार, तो पुन्हा मघाचीच भावना. भिंतीमधून जसं काही एक रसायन बाहेर पडत होतं. नाही, रसायन हा शब्द अगदी चुकीचा आहे, पण ते जे काही होतं ना, त्याला मला योग्य असा शब्द सापडत नाही आहे. माझं पाऊल उचले ना, ते रसायन मला खोलीबाहेर पडायला अटकाव करत होतं. कसाबसा मोठ्या कष्टाने मी बाहेर पडलो. संध्याकाळी मी जिथे पेईंग गेस्ट म्हणून राहत होतो तिथून माझं जे काही जुजबी सामान होतं ते मी गोळा केलं आणि तडक या नव्या जागेत आलो. सामान फारसं नव्हतंच. एक ट्रंक, एक सुटकेस, एक झीपची बॅग, एक खांद्याला अडकवण्याची झोळी, जेवणाचा डबा, एवढेच नग. मालकाने एक जुनं टेबल आणि खुर्ची जागेबरोबर फुकट दिली होती. या कदाचित नानासाहेबांच्याच वस्तू असतील. आल्याबरोबर मी रोज लागणाऱ्या वस्तू बाहेर काढल्या आणि टेबलावर मांडल्या. सकाळी झालेल्या भासाचा विचार एव्हाना माझ्या डोक्यातून साफ गेला होता, कारण ते भास तसे किरकोळ होते, केवळ माझ्या मनातल्या कल्पना वाटाव्यात असे होते. आता मी ते डोक्यातून काढून टाकून आरामात पसरलो आणि या जागेच्या फायद्या तोट्यांचा व्यवहारी विचार करायला लागलो. पडल्याच माझा डोळा लागला. जागा झालो तेव्हा बाहेर काळोख पडला होता. माझी खोली अंधारात बुडाली होती, पण दार ते उघडच होतं. त्याच्यातून बाहेरच्या मळकट प्रकाशाची तिरीप येत होती. मी उठलो, दिवा लावला, तोंड धुतलं आणि तसाच बाहेर जाऊन जेवून आलो आणि माझी नव्या जागेतली पहिली रात्र सुरू झाली. संध्याकाळी झोपल्यामुळे असेल किंवा आणखीन कशामुळे असेल, पण झोप लवकर येईना म्हणून मी एक पुस्तक घेऊन पडलो. पण वाचनाकडे लक्ष लागेना. नाही ते विचार मनात येऊ लागले. समजा या जागेत नानासाहेबांचं भूत वावरत असेल तर? मध्यरात्री ते आपले हात पाठीमागे घेऊन विचार करत येरझारा घालू लागले तर काय होणार? घालू द्या त्यांना येरझारा, ते आपल्याला काय अपाय करणार आहेत? बोलायच्या मूडमध्ये असेल तर त्यांच्याशी गप्पा हाणायला सुद्धा आपली हरकत नाही. मी आजवर भूत कधी पाहिलं नव्हतं, पण भूतांवर माझा अजिबात विश्वास नव्हता असंही नाही. तरी देखील भूत दिसलं, साधारण माणसाच्याच आकारात दिसलं तर भीतीने तारांबळ उडणार नाही इतपत मी धीट होतो. असलेच काहीतरी विचार करत मधून पुस्तक वाचण्याचा मी प्रयत्न करत होतो. एवढ्यात दिवा मंद होऊ लागला. मी लगेच उठून आतल्या खोलीतले 2 दिवे लावले आणि तेही लगेच मंद झाले. पॉवर सप्लायमध्येच काहीतरी बिघाड असावा असं वाटून मी बाहेर आलो.
आजूबाजूचे सगळे दिवे अगदी व्यवस्थित प्रकाशत होते. मी आत आलो. एव्हाना माझ्या जागेतले तिन्ही दिवे जवळजवळ विझण्याच्या बेतात आले होते. मी अंथरुणावर पडलो. आता दिवे कुठल्याही क्षणी जातील याची खात्री होती. लवकरच ते गेले आणि त्याबरोबरच खोलीत एक विलक्षण गारवा आला. अगदी थंडीने काकडाला होईल इतका. मी पांघरून गळ्यापर्यंत ओढून घेतलं आणि झोपण्याचा प्रयत्न करू लागलो. एकाएकी मला कसला तरी आवाज ऐकू आला. कुणीतरी अगदी दबल्या स्वरात कुजबुजत होतं माझ्या डाव्या बाजूला. मी कान देऊन ऐकण्याचा प्रयत्न करू लागलो, पण शब्द बिलकुल कळत नव्हते. आता उजव्या बाजूने आवाज येऊ लागला. हळूहळू आवाज वाढत चालला. आता चारी बाजूंनी कुजबूज ऐकू येऊ लागली, पण शब्द कळणं सोडाच तो आवाजही काहीतरी विचित्रच वाटत होता. म्हणजे कुणाच्या बोलण्याचा आवाज सरळ कानावर पडतो तसा तो नव्हताच. त्या आवाजाला एक प्रकारचा प्रवाहीपणा होता. तरंग पसरतात ते जर आवाज करत पसरले ना, तर जे ऐकू येईल तसं काहीतरी. हे काहीतरी निराळं होतं. म्हणजे ते खरोखरच कानांनी ऐकू येत होतं की त्याचा केवळ मनावरच परिणाम होत होता, कुणास ठाऊक. पण कुजबूज जसजशी वाढत गेली तसतसं त्यात एक हलकं हसणं मिसळलं. अगदी कुत्सितपणाचं, चिरीने, द्वेषाने भरलेलं असं ते हसणं होतं. हळूहळू या हसण्याचे आवाज देखील एकाचे 4 झाले, 4चे 16, असंख्य. अखेरीस त्या कुत्सित हसण्याने ती खोली दुमदुमू लागली. हसणं कधी थांबलं हे मला सांगता येणार नाही, कारण ते हसणं ऐकताच कधीतरी मी झोपी गेलो होतो. पहाटेकडे मला अचानक जाग आली. कुणीतरी मला जोरात गुद्दे मारत होतं. मी पूर्ण जागा झाल्यानंतरही ते जे कोणी होतं, कोण होतं कोणी दिसत तर नव्हतंच, पण कोणीतरी होतं आणि ते मला बडवीतच राहिलं. मला मोठमोठ्याने ओरडावंसं वाटत होतं, पण तोंडातून शब्द फुटत नव्हता. उठून पळावंसं वाटत होतं, पण जरा देखील हालचाल करता येत नव्हती. जसं काही कुणीतरी मला जागच्या जागी बांधून ठेवलं होतं. माझ्या नशिबाने मला हे फार काळ सहन करावं लागलं नाही, कारण मला ग्लानी आली आणि काहीही समजेनासंच झालं. सकाळी जागा झालो तेव्हा मला रात्रीचा सगळा प्रकार पुन्हा आठवू लागला. कुणीतरी माझ्याविषयी कुजबुजत होतं, कुणीतरी मला हसत होतं, कुणीतरी मला मारत होतं. पण कोण? मला दिसलं कोणीच नव्हतं. केवळ अंधारामुळे नाही, कारण असल्या गोष्टी दिसायच्या तर अंधारातच चांगल्या दिसतात. मग काय होतं ते? भासच असेल का तो, की स्वप्न होतं? आणि एकदम माझ्या ध्यानात आलं की ते स्वप्न असणं शक्यच नव्हतं, कारण माझं संबंध अंग कुणीतरी खरोखरच बडवल्याप्रमाणे ठणकत होतं. आता सकाळी ती खोली अगदी 4 खोल्यांसारखी दिसू लागली होती. काल रात्रीचा तो प्रकार इथेच घडला असेल असं वाटतही नव्हतं. काल या जागेत पाऊल टाकल्या मला जी चाहूल लागली होती ती सुद्धा आत्ता नव्हती. आणखीन त्याहूनही आश्चर्याची गोष्ट म्हणजे कालच्या प्रकाराबद्दल माझ्या मनात भीतीचा लवलेशही नव्हता. फक्त मनात एक द्वेषाची भावना जमू लागली होती, पण तो द्वेष कुणाचा हे निश्चित लक्षात येत नव्हतं. कदाचित साऱ्या जगाचा किंवा कदाचित एखाद्या विशिष्ट व्यक्तीचा. आणि याच वेळेला मला सुषमाची आठवण आली. सुषमा आमच्याच ऑफिसात होती. नुकतीच तिची आणि माझी मैत्री झाली होती. मी नवीन जागा घेण्याच्या विचारात आहे असं जेव्हा तिला कळलं तेव्हा ती म्हणाली होती, जागा मिळाल्याबरोबर मला सांग, मी येईन पाहायला. नव्या जागेतली तुमची पहिली गेस्ट मी हो म्हणालो होतो, पण काल आमची भेटच झाली नव्हती.
मी सांगितल्याबरोबर संध्याकाळी लगेच सुषमा जागा बघायला आली. मी तिला विचारलं, काय, कशी वाटली जागा? मला वाटलं सुषमा मान वेळावून डोळे नाचवत उत्तर देईल, छान आहे. पण ती काहीच बोलली नाही. मी पुन्हा विचारलं, जागा आवडली नाही वाटतं? तशी ती म्हणाली, जरा जरा उदास वाटते. मग मी तिला त्या जागेचा विशेष सांगितला. नानासाहेबांविषयी सांगितलं. ते कसे या जागेत काल्पनिक खुनांचे बेत करीत असत ते सांगितलं. ती अधिकच गंभीर झाली. ती जितकी गंभीर होत चालली तितका का कोणत्याने मला एक प्रकारचा दुष्ट आनंद होऊ लागला. तिला अधिकच घाबरवून सोडायचं असं मी ठरवलं. मी तिला काल रात्रीची हकीकत रंगवून रंगवून सांगितली. पण घाबरण्याऐवजी ती अधिकच विचारात पडली. सुषमाला असे गंभीर झालेलं, विचारात गडलेलं कोणीच पाहिलं नव्हतं. तू ही जागा सोड, ती शेवटी म्हणाली. घाबरली रे, घाबरली. मी स्वतःवरच खुश झालो. तुला काय वाटतं? मी भुताटकेला घाबरतो? येऊ देस नानासाहेबांचं भूत. मी मजेत गप्पा ठोकेन त्याच्याशी. नाहीतरी मला सोबत हवीच आहे. शिवाय मालकालाही खोटं ठरवता येईल. म्हणाला होता नानासाहेब इथे कधी येतच नाहीत. नानासाहेब यायचे नाहीत, भूतही दिसायची नाहीत. पण तरीसुद्धा तू ही जागा सोड. का पण? जागा स्वस्तातली आहे, सोयीची आहे. असू दे, जागा सोयीची असेल, भुताटकीची नसेलही. पण तरीही चांगली नाही आहे. का? तूच सांगितलंस ना, नानासाहेब इथे विचार करायचे, खुनाच्या कल्पना घोळवायचे, सतत रात्रंदिवस. एखाद्या जागेत पुन्हा पुन्हा त्याच कल्पना घोळवल्या गेल्या तर ती जागा त्या कल्पनांनी झपाटली जाते. काहीतरीच काय बोलतेस? काहीतरी नाही. मंदिर का पवित्र होतं? स्मशान का सुटकी होतं? हॉस्पिटल का उदासवाणं होतं? कल्पना कायम राहतात, घर करून राहतात, त्या जागेला झपाटतात, माणसांना झपाटतात. तू जागा सोड. सोड ही जागा तू. मला तुझी काळजी वाटते. असं बरंच काहीतरी गंभीरपणे बोलून सुषमा गेली. मी एकटाच राहिलो. संध्याकाळ सरली. बाहेर अंधार झाला होता. दिवे लागले होते. पण मला दिवा लावावासाच वाटेना. काळोखातच मी बसून राहिलो. काय चमत्कारिक मुलगी. किती विचित्र बोलली ती. इतरांसारखी नुसती भुताटकीला घाबरली तर मग प्रश्न नव्हता. पण हे काहीतरी नवीनच सांगत होती ती. म्हणे कल्पना नाहीशा होत नाहीत, त्या वातावरणात राहतात, कायम होतात आणि मग माणूस त्या कल्पनांसारखा होतो. म्हणजे या जागेत राहून मी काय इथल्या खुनाच्या विचारांनी झपाटला जाणार आहे? किती खुळचट कल्पना. मला हसूच लोटलं. मी मोठमोठ्याने हसू लागलो. मूर्ख मुलगी, खुळचट, आचरट मुलगी. माझी काळजी करते? माझी? मी कोण हिचा? मला अनावर हसू येऊ लागलं आणि एकदम माझ्या हसण्याचा प्रतिध्वनी उमटला. पुन्हा ते हसणं, ते काल रात्रीचं कुत्सित, चीड आणणारं, संतप्त हास्य. पण आज मीही त्याच्या आवाजात आवाज मिळवून हसत होतो. नाही, असं कसं होईल? मी इतर आवाजांबरोबर? या विचारासरशी मी हसायचा एकदम थांबलो. पण माझ्या चारी बाजूंनी ऐकू येणारं हास्य मात्र चालूच होतं. जेवणासाठी बाहेर जाण्याचा कंटाळा आला. थंडी भयंकर वाजत होती. मी पांघरून घेऊन पडून राहिलो. केव्हा तरी माझा डोळा लागला. मला जाग आली ती भयंकर परिस्थितीत. कुणीतरी माझ्या छातीवर बसल्याचा भास होत होता. दिसत कोणीच नव्हतं.
पण छातीवर भार मात्र अतिशय पडला होता. श्वासही अडकल्यासारखा होत होता. जीव गुदमरत होता. पहिल्यांदा वाटलं झोपेतच त्रास झाला असेल, पण मग जागं झाल्यानंतरही बराच वेळ तो भास टिकून राहिला. काही केल्या छातीवरचं ते ओझं हालेना. जीव अधिकाधिक गुदमरत चालला आणि जीवाच्या आकांताने माझ्या तोंडातून शब्द बाहेर पडले, मी 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 जीव घेईन, मी जीव घेईन. रात्रीच्या शांत वेळी या जवळजवळ रिकाम्या असलेल्या खोलीत किती मोठ्याने ते शब्द घुमले, मी जीव घेईन. कुणाचा? कशासाठी? केव्हा? मला काहीच ठाऊक नव्हतं. सकाळी उठल्यानंतर मला वाटलं की हे शब्द काही मी स्वतःहून बोललो नाही, कुणीतरी ते माझ्याकडनं वधवून घेतले. पण रात्री मला स्वतःला अगदी आतून तीव्रतेने वाटत राहिलं की आपण कुणाचा तरी जीव घेतला पाहिजे, घेतलाच पाहिजे. जसा काही विचारांचा एक वादळी झोतच्या झोत माझ्या डोक्यात शिरून रात्रभर एकसारखा घोंगावत होता. मी जीव घेईन, मी जीव घेईन. सकाळी अर्थात सगळं एक जात ठाक ठीक झालं होतं. सगळं म्हणजे ते घर. पण माझी मनस्थिती मात्र बरीच उद्ध्वस्त झाली होती. मला सगळे नेहमीपेक्षा जरा वेगळं वाटत होतं. या वेगळेपणाचं स्वरूप काय आहे हे शोधण्याचा मी प्रयत्न करत होतो, पण त्यामुळे अधिकच गोंधळल्यासारखं होत होतं. मला साधारणपणे वाटतं की आपण एरवी सगळे व्यवहार साधेपणाने सवयीने करत असतो, शक्यतो दुसऱ्याशी मिळतं घेऊन, आणि स्वतःला फार त्रास होणार नाही अशा रीतीने आपण सहजपणे वावरत होत असतो. पण आज मात्र आपण दबा धरून बसलो आहोत, कुणाची तरी वाट पाहत आहोत आणि सावज आटोक्यात आलं की त्यावर हल्ला चढवला जाणार आहे अशी काहीतरी तिरकस भावना मला होत होती. पुन्हा हे सगळं आपल्या स्वतःच्या मनाविरुद्ध करत आहोत असे खोल कुठेतरी वाटत होतं. स्वतःचा ताबा नसलेल्या आणि बाहेरून भरकटत येणाऱ्या उलटसुलट विचारांच्या भोवऱ्यात सापडल्यासारखं मला होत होतं. मी घराबाहेर पडायचंच नाही असं ठरवलं. बाहेर मी कसा वागेन याची खात्री मला देता येत नव्हती. त्या दिवशी ऑफिसातही न जाता मी तसाच पडून राहिलो, रात्र पडण्याची वाट बघत. मी वाट का बघत होतो? रात्री असं काय होणार होतं? कुठून तरी काही संदेश मला मिळायचा होता का? मला भोवळ आल्यासारखं होत होतं. मध्ये मध्ये डुलकी लागत होती. पुन्हा जागं व्हायला होत होतं. जाग आल्या आल्या डोळे मिटत होते. संध्याकाळी सुषमा आपणहून आली. मला म्हणाली, बरं आहेस ना तू? मला खूप काळजी वाटत होती. आज तू आला नाहीस ना म्हणून. मी हसलो. काळजी वाटायचं काय कारण? मी या जागेत राहतो म्हणून? ती हसली नाही, उलट म्हणाली, हो, कसली ही जागा? इथे कोणी राहत नव्हतं. कोणीतरी फक्त इथे येऊन खुनाच्या योजना करीत होतं. या जागेला त्यामुळे फक्त द्वेष माहीत आहे, गुन्हेगारी माहीत आहे, दुष्टावा माहीत आहे. इथे कुटुंब राहत नव्हतं. त्यामुळे या जागेला जिव्हाळा माहीत नाही, माया माहीत नाही, द्वेष, फक्त द्वेष भरला इथे. खरंच सोड ना तू ही जागा. मी काहीच बोललो नाही. मला तिचं काही पटत नव्हतं. उलट तिच्या तरकटपणाचा संताप येऊ लागला होता. आणि तरीच देखील आत कुठेतरी वाटत होतं की ती सांगते ते काही खोटं नाही आहे. पण तिच्या बोलण्याकडे फारसं लक्ष देत नाही असं पाहून ती हिरमुसली आणि मग निघूनच गेली. जाताना मी तिला म्हणालो, उद्या देखील मी ऑफिसात येणार नाही, पण संध्याकाळी तू येशील ना माझ्या चौकशीला? क्षणभरच तिच्या चेहऱ्यावरचा गंभीरपणा लोपला आणि त्याची जागा एका बालिश आनंदाने घेतली. खरंच येऊ? ती हसून म्हणाली. येईन. ती गेली आणि दिवस मावळला.
मी बाहेरून जेवून आलो आणि पुस्तक वाचत पडलो. पण मनातून खरं म्हणजे मी वाट पाहत होतो काहीतरी घडण्याची. जे घडत होतं त्याची मला भीती वाटत नव्हती असं नाही, पण जणू काही त्या भयाच्या अनुभवाचीच मला गरज होती. त्या भयाची जशी काही एक नशा मला चढली होती आणि त्या नशेचाच एक भाग म्हणून मी शिल्लक उरलो होतो. मादक पदार्थांचा अंमल ओसरल्यावर जसं रिकामं वाटावं आणि पुन्हा ती पोकळी भरण्यासाठी नशेलाच शरण जावं तसं मी चालवलं होतं. स्वतःच्या शरीरातल्या रसायनाने मी माझं कोळिष्टक विणलं होतं आणि त्यात माशीही मीच बनलो होतो. माशी म्हणून खेळवले जाण्याचा थरार विलक्षण होता आणि त्यासाठी स्वतःभोवताच्या त्या कोळिष्टकाला शरण जाण्याखेरीज गत्यंतर नव्हतं. आता करण्यासारखं फक्त एवढंच होतं, कोळिष्टकाला पुढचा धक्का कधी मिळतो याची वाट पाहणं. आणि त्याच वेळेला टपकन वरून काहीतरी पडलं. मी टचकलो. समोर काहीच नव्हतं. मग समजलं माझ्या अंगावर पाल पडली होती. खांद्यावरून ती माझ्या छातीशी चालली होती. मी ती झटकण्याचा प्रयत्न केला, पण ती माझ्या शरीराला गच्च चिकटून बसली. हलेच ना. मी पाल अंगावर घेऊन तसाच माझ्या सामानाशी गेलो. बॅग उघडून तिच्यातली सुरी काढली. सुरीनेच पालीला अंगापासून दूर उडवलं आणि मग एका सुरीनेच मी त्या पालीचे 4 तुकडे केले. एक तोंडाचा मानेपर्यंत, दुसऱ्या पुढच्या पायापर्यंत, तिसरा पोटाचा आणि चौथा मागले पाय आणि शेपटी. कितीतरी वेळ ते तुकडे वळवळत राहिले. पाय हालत राहिले, शेपटी फिरत राहिली. वाटलं जवळजवळ ठेवले तर त्या आपोआप जोडले जातील आणि पाल परत जिवंत होऊन चालायला लागेल. मी सुरी धुवायला मोरीत गेलो. मन लावून सुरी धुतली. नळ बंद केला आणि मोरीतून बाहेर आलो. पोटरीला काहीतरी खाजल्यासारखं वाटलं म्हणून खाली पाहिलं. पाल माझ्या पायावरून चढत होती. मी मघाच्या जागी येऊन पाहिलं, पालीचे तुकडे नाहीसे झाले होते. मी पुन्हा पालीवरनं सुरी चालवली. ती अलगद जमिनीवर ठेवली आणि पुन्हा ती क्रूरपणे सुरीने कापली. सुरी जमिनीवर टेकून मी वाट बघत बसलो. एवढ्यात माझं लक्ष भिंतीकडे गेलं. भिंतीवरून 3 पाली उतरून येत होत्या, सावकाश, सरपटत त्या खाली उतरत होत्या. त्यांच्या शेपट्या वळवळत होत्या. एवढ्यात माझ्या हातावर काहीतरी हुळहुळलं. माझ्या मनगटावरून एक पाल हळूहळू वर चढत होती. समोरचे पालीचे तुकडे जिवंत झाले होते. हे काय चाललं होतं? हे सगळं काय होतं? खरोखरच हे असं घडत होतं की हा माझ्याच मनाचा भास होता? मी हातावरील पाल झटकण्याचा प्रयत्न केला, पण तिने माझ्या हाताला घोरपडीसारखं गच्च धरून ठेवलं होतं. कुणाला तरी बोलवायला हवं सुटकेसाठी. मी दारापर्यंत गेलो, पण कुणाला सांगणार आणि काय सांगणार? हातावरची पाल सोडवायला या म्हणून. मी दारातून माघारी वळलो. एकदम हात हलका वाटला. पाहतो तर त्यावरची पाल नाहीशी झालेली. विलक्षण हायसं वाटून मी खाली बसलो. थकव्यानं डोकं जमिनीला टेकलं. दुसऱ्या क्षणी मी चटकन डोकं उचललं, पण त्या एका क्षणातच कितीतरी लाल मुंग्या माझ्या कानात गेल्या होत्या. मी बाजूला सरकलो, पण सरकण्यात अर्थ नव्हता हे माझ्या लगेच लक्षात आलं. सबंध जमीन तांबड्या लाल मुंग्यांनी भरून गेली होती. बाहेर पळून जायला हवं होतं, पण दारापर्यंत पोचणार कसं? पाऊल ठेवण्या इतकी देखील जागा रिकामी नव्हती. सगळीकडे लाल टपोऱ्या मुंग्या बुजबुजत होत्या. अचानक माझ्या मस्तकात कळा झिंझिणल्या. मुंग्यांनी मला कडकडून डसायला सुरुवात केली होती. एव्हाना मुंग्या माझ्या सर्वांगावर चढल्या होत्या. मी वेडेवाकडे हातवारे करत त्यांना एकेका जागेवरून
थटकण्याचा प्रयत्न करत होतो. त्या माझं शरीर सोडायला जाम तयार नव्हत्या. तोडून काढल्या तरी त्या मुंग्या जिवंत राहत होत्या, एकसारख्या चावे घेत होत्या. हळूहळू माझं शरीर बधीर होऊ लागलं. कळा मागून कळा, सबंध शरीर पेटल्यासारखं झालं होतं. माझं भान गेलं. मी बहुधा त्या मुंग्यांमध्येच अंग लोटून दिलं. मुंग्या मला डसतच राहिल्या. रात्री मध्येच कधीतरी मला जाग आली. सबंध शरीर ठुसठुसत होतं. मला जाग आली होती ती माझ्या अंगावर पडलेल्या पाण्याच्या थंडगार थेंबाने. मी कुशीवर वळलो. पुन्हा अंगावर थेंब पडला, थंड, बर्फासारखा गार. आणि एकदम मला मुंग्यांची आठवण झाली. शरीर ठणकत होतं. ते त्यांच्याच डंखाने. मी हाताने चाचपून पाहिलं. जमीन मोकळी होती. एकही मुंगी नव्हती तिथे. मी उठून बसलो खात्री करून घेण्यासाठी. एवढ्यात वरून एक थेंब पडला. बहुधा वरून गळत असावं. इमारत जुनीच तर होती. मी दुसऱ्या कोपऱ्यात अंथरूण घातलं आणि अंग लोटून दिलं. एक क्षणभर मी तसा पडलो असेन, लगेच वरून पुन्हा पाण्याचा थेंब. खोलीतला दिवा अजूनही जळत होता. त्याच्या प्रकाशात मला दिसलं थेंब पाण्याचा नव्हता. त्याचा रंग रक्तासारखा लाल होता. थेंब रक्तासारखा चिकटही होता. मी एका जागी खिळून उभा राहिलो. टप 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 वरून अभिषेक केल्यासारखा माझ्या अंगावर लाल लाल रक्ताचा एक थेंब पडत होता. माझ्या कपड्यांमध्ये शोषला जात होता. खाली देखील हळूहळू त्याचं थारोडं जमू लागलं होतं. मी जागचा हल्लो नाही. का कुणास ठाऊक. माझी खात्री होती की कुठेही उभा राहिलो तरी वरून माझ्या अंगावर ते थेंब टपटपत पडतच राहतील. मी नुसता वाट पाहत राहिलो, पुढचा थेंब कधी पडतो याची. एकाएकी दिवा मंद मंद होत विझून गेला. अथांग काळोखामध्ये मी एकटा उभा होतो. आणि पुन्हा भिंतींमधून आधी ऐकली होती तशी कुजबूज सुरू झाली. हळूहळू कुजबूज वाढत गेली आणि तेच माझ्या ओळखीचं हसणं पुन्हा ऐकू येऊ लागलं. आता रक्त ठिबकणं थांबलं होतं, पण एकसारखं वाटे आत्ता थेंब पडेल आणि तो पडतच नसे. हे वाट पाहणं प्रत्यक्ष भिजण्यापेक्षा अधिक तापदायक होतं. अचानक माझी त्या वाट पाहण्यातून सुटका झाली. माझं लक्ष एका नव्याच प्रकाराकडे वेधलं गेलं. समोर काळोखात एक लाल प्रकाशाची ज्योत पेटू लागली होती. वाढत ती चांगली मशाली एवढी मोठी झाली. हळूहळू ती माझ्याच रोखाने येऊ लागली. मी भान हरपून त्या तांबड्या लाल प्रकाशाकडे पाहत राहिलो. हालचाल करायचंही मला सुचेना. ज्योत जवळ आली आणि मी भानावर आलो. संरक्षणाची जाणीव झाली. मी चटकन अंथरूण गोळा केलं, नाहीतर त्याने पेट घेतला असता. कपडे तसेच छातीशी धरून मी दाराशी धाव घेतली. पण मी दारातून काही बाहेर पडू शकलो नाही, कारण सबंध दार त्या तांबड्या ज्वाळांनी वेढलं होतं. माझ्याच रोखाने जिभल्यात चाटत त्या ज्वाळा पुढे येत होत्या. मी मागे फिरलो आणि दूरच्या कोपऱ्यात जाऊन उभा राहिलो. एखादे जनावर जमिनीवरून सरपटत पुढे व्हावं तसा तो जाळ माझ्या दिशेने पुढे सरकत होता. येता वाटेत मिळेल ते जाळून चर्र असा आवाज करत होता. अखेरीस जाळ माझ्यापर्यंत येऊन पोचला. आता मला पळायलाही जागा नव्हती. एका बाजूला भिंत आणि उरलेल्या तिन्ही बाजूंनी तो तांबडा लाल विस्तव. शिकारी कुत्र्यासारख्या उड्या मारीत माझा घास घ्यायला बघणाऱ्या त्या लाल लाल ज्वाळा. हळूहळू माझ्या लक्षात आलं की आता माझी सुटका नाही. मी धडपड थांबून तसाच निश्चल उभा राहिलो. ज्वाळा माझ्या अंगाला झोंबू लागल्या. अंगाला मरणप्राय चटके बसू लागले. मी ओरडलो, मोठ्याने ओरडलो, मला कबूल आहे. मी तिचा खून करेन.
मी तिचा खून करेन. माझ्या तोंडून हे एवढे शब्द निघण्याचा अवकाश ज्वाळा खाली जाऊ लागल्या. होता होता त्या पुरत्या खाली बसल्या. माझ्या भोवती एक छोटं ज्वाळाचं रिंगण तेवढं शिल्लक राहिलं. आणि मग तेही कुणा अदृश्य हाताने पुसून टाकावं तसं नाहीसं झालं. सकाळी उठून पाहिलं तर काल रात्रीच्या प्रकारची एकही खूण नव्हती. रक्त नव्हतं की काही जळल्याचे डाग नव्हते. सगळं एखाद्या भयानक स्वप्नासारखं ओसरून गेलं होतं. मात्र ते स्वप्न नसावं, कारण माझं अंग अजूनही मुंगी डसून जावी तसं हुळहुळत होतं. आणि नुसतं तेवढंच नव्हतं, मनातही एक चमत्कारिक विचार वळवळत होता. त्या विचाराला कसलाही अर्थ नव्हता, कसलंही कारण नव्हतं, पण तरीही मला तो बरोबर वाटत होता. शब्द ओळखीचे नसतानाही एखादी भाषा जशी मनोमन समजावी तशी मला त्या विचाराची ओळख होती. त्याही दिवशी मी कामावर गेलो नाही, पण एक वेगळाच उद्योग मी दिवसभर केला. कुठून तरी हत्यारं आणली आणि पाठीमागच्या बाल्कनीत गेलो. तिथला कठडा दोन्ही बाजूंनी काढून पुन्हा जागेवर लावून ठेवला. इतका अलगद की त्यावर कोणीही हात ठेवला की तो कोसळावाच. एवढं करून मी दाढी केली, आंघोळ केली आणि स्वच्छ कपडे करून संध्याकाळ होण्याची वाट पाहत राहिलो. संध्याकाळ होण्याची आणि सुषमा येण्याची. सांगून ठेवल्याप्रमाणे सुषमा आली. आल्याबरोबर मला म्हणाली, बरं वाटतंय का तुला? चेहरा ओढलाय. क्षणभर मी तुला ओळखलंच नाही. तुझ्या चेहऱ्यावरचा नेहमीचा आनंदी भाव अजिबात निघून गेलाय. डोळे किती चमत्कारिक दिसतायत रे. मी हसलो. बहुधा तिला खुनशी हा शब्द वापरायचा असेल आणि त्याऐवजी ती चमत्कारिक म्हणाली. वाईट दिसेल ना म्हणून. मी म्हटलं, तुला ठाऊक आहे का या जागेचा एक विशेष? कुठला? तिने विचारलं. पाठीमागच्या बाल्कनीतून सूर्यास्त दिसतो बघ तर खरी. ती धावतच बाल्कनीपाशी गेली. दुसऱ्या क्षणी बाल्कनीचा कठडा कोसळल्याचा आवाज झाला आणि सुषमाची किंकाळी. मी कान झाकून घेतले. गोल जिना उतरून खाली गेलो. सुषमा वेडीवाकडी निश्चेष्ट पडली होती. जवळच कठड्याचे तुकडे आणि चुरा पसरला होता. लगेच माणसं गोळा झाली. काय झालं हां असं विचारायला लागली. मी कठडा तुटून पडल्याचं सांगितलं. ती वर पाहून खात्री करून घेऊ लागली. एवढ्यात कुणीतरी टॅक्सी आणली. सुषमाला टॅक्सीत ठेवण्यात आलं. मी पुढे बसलो. जमलेली माणसं तिची आशा नसल्याचं बोलू लागली. काही घरमालकाला दोष देऊ लागली तर काही नगरपालिकेला. सुषमाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि मी परत घरी फिरकलोच नाही. मला फार फार अपराधी वाटत होतं. काहीही कारण नसताना मी सुषमाचा खून केला होता. त्या जागेमध्येच मला तो विचार सुचला. कशी कोंढणे, पण तिथूनच ती प्रेरणा मिळाली. म्हणून मला त्या जागेत जावेनाच. आपल्या गुन्ह्याशी संबंधित गोष्टी मन आपोआप टाळू लागतं. दिवसभर मी रस्ते भटकून वेळ काढू लागलो. सिनेमा पाही, नाहीतर सार्वजनिक वाचनालयात जाई. ऑफिसात जाणं तर मला शक्यच नव्हतं. सुषमाविषयी कोणीतरी काहीतरी विचारेल का याची भयंकर धास्ती वाटत होती. ऑफिसात तर साऱ्यांना कळलंच असणार की ती माझ्या बाल्कनीतून खाली पडली. मग त्यांच्या चिकित्सक नजरांना मला तोंड कसं देता येणार? संध्याकाळ झाली की मला घराची आठवण येई. सुरुवातीला मला घरी जाण्याची एक विलक्षण ओढ लागत होती, पण महत् प्रयासाने मी मनाला आवरलं. खालच्या लादीवर पडलेला सुषमाचा देह डोळ्यासमोर आणून मी स्वतःला सावरत असे. सुरुवातीलाच तिचं म्हणणं ऐकून जागा सोडली असती तर बिचारीवर हा प्रसंग आला नसता असं मला वाटू लागलं. या विचाराने मला त्या जागेकडे फिरकावंसंच वाटेना. मी आज याच्याकडे, उद्या त्याच्याकडे, कधी
शेवटी माझा निश्चय ठरला. संध्याकाळी त्या जागेत जायचं आणि सामान परत घेऊन यायचं. पुढे मागे कुणी गरजवंत मिळाला तर जागा परस्पर देऊन टाकायची. पण हे शक्य तितक्या लवकर करायचं. जोवर सामान त्या जागेत आहे तोवर आपलं आणि जागेचं काहीतरी एक नातं राहणारच आणि सुषमाच्या विषयात मनाला टोचणी लागणार. मी कुलूप काढलं, आत पाऊल टाकलं तेव्हा पुन्हा मला अगदी प्रथम झाली होती तीच भावना झाली, जागेने आपला कब्जा घेतल्याची. पण आता इथले सारे प्रकार माझे चांगले ओळखीचे झाले होते. मी त्यांना बदणार नव्हतो. काही झालं तरी आता इथून जायलाच हवं. या द्वेषाने भरलेल्या जागेमधून बाहेर, शक्य तेवढ्या दूर, खूप दूर. माझे विचार जसे काही ऐकू आल्याप्रमाणे लांबवरून एक हलकं हास्य ऐकू आलं, कुत्सितपणाचं. पण मी तिकडे लक्ष देणार नव्हतो. मी ट्रंक बाहेर आणून ठेवली, नंतर सुटकेस, मग पिशवी खांद्याला अडकवली, जीपची बॅग काखोटीला मारली, एका हातात जेवणाचा डबा घेतला आणि उंबरठ्यात पाऊल ठेवणार इतक्यात उंबरठ्यासकट दरवाजामुळे एका बाजूला फिरला. त्याच्या जागी शेजारची भिंत आली, तिच्या जागी दुसरी, दुसरीच्या जागी तिसरी. भिंती हळूहळू फिरत होत्या आणि नुसत्याच आपापल्या जागा बदलत नव्हत्या, त्या जवळ येत होत्या, माझ्याजवळ. आता मात्र मी कधी नाही इतका हबकलो. हातातलं सामान मी खाली टाकलं नव्हे, ते हातातून पडलंच. भिंती जवळ येतच होत्या, संथपणे, पण अगदी निश्चितपणे. बापरे, ही जागा काही आता मला बाहेर जाऊ देणार नाही. आपल्या मगर मिठीत मला गच्च आवळणार आणि तेव्हाच तिची तृप्ती होईल. तिच्यात आजवर जे काही खुनशी रसायन तयार झालं आहे त्याचं एका खुनाने समाधान होणार नाही. त्याला दुसरं भक्ष्य हवं, दुसऱ्या मागून तिसरं आणि तिसऱ्या मागून आणखीन. काही समजत नाहीये. ह्या भिंती सगळ्या जवळजवळ येत आहेत, फिरतायत एका रिंगणात. रिंगण लहान होत चाललंय. मी चिरडून मरणार. भिंती जवळ येत आहेत. कुणीतरी आत येण्याचा प्रयत्न करतंय, कुणीतरी येत आहे दारामधून. मी आले. सुषमा, अरे मी तुला सांगायला आले की माझं प्रेम आहे तुझ्यावर. प्रेम हा शब्द तिने उच्चारला, मात्र भिंती जवळ यायच्या एकदम थांबल्या. तू जिवंत आहेस? हो, थोडाफार मार बसला होता, पण लवकर बरे झाले. तेव्हापासून रोज संध्याकाळी येऊन जाते, हेच सांगायला की तू मनाला लावून नको रे घेऊस. तू नाही मला इजा केलेली. हे दुष्ट घर, ह्या घरानेच तुला कसं वागायचं ते सुचवलं, तसं तुला वागायला लावलं. तुला माझी चीड नाही येत, माझा सूड नाही घ्यावासा वाटत. चीड, द्वेष, सूड हे शब्दच आपल्या दोघांमध्ये येत नाही. मी सांगितलं ना तुला, माझं प्रेम आहे तुझ्यावर, प्रेम आहे. हॉस्पिटलमध्ये मी हेच स्वतःला एकसारखं सांगत होते. सुषमा एवढं बोलली आणि एक चमत्कार झाला. तिच्या या शब्दांनी भिंती पुन्हा आपापल्या जागेवर गेल्या आणि त्या क्षणापासून त्या जागेमध्ये बदल व्हायला लागला. त्या जागेने एक नवीन शब्द प्रथमच ऐकला होता. एक नवीन कल्पना विजेसारखी त्या जागेला स्पर्श करून गेली होती. प्रेम.